हा माताजी, अनम्यूट फक्त आणि कॅमेरा. हरे कृष्णा. माझा आवाज येतोय? येतोय व्यवस्थित. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करत आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोविविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्य. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व वैष्णवींना धन्यवाद प्रणाम. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता 18वा जो अध्याय आपला चालू आहे मोक्ष संन्यास योग, त्यामधील श्लोक क्रमांक 66. तर काल माताजीने खूप छान पद्धतीने श्रीजी पूजा माताजीने आपल्याला समजावून सांगितलं की शरणागती कशी असायला हवी आणि शरणागती म्हणजे नेमकं काय. तर खूप वेगवेगळी उदाहरणं देऊन आणि स्वतःच्या उदाहरणातून देखील त्या सांगत आहेत की शरणागती कशी असली पाहिजे. आणि केवळ भगवंतांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांनाच प्रत्येकाने शरण कसं गेलं पाहिजे. तर त्याच श्लोकामधील जो दुसरा टप्पा आहे त्या टप्प्यावरती आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण 63व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेचा पूर्णपणे भगवद्गीतेचा जो उपदेश होता तो पूर्ण करत आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी तुला आता अर्जुनाला सांगितलं होतं की मी तुला आता अत्यंत गुह्य असं ज्ञान सांगितलं आहे आणि याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल त्याप्रमाणे तू कर. यथा इच्छसी तसा करू. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी देखील आपल्या जी स्वतंत्र जीवाची जी स्वतंत्र इच्छा असते किंवा स्वतंत्र भावना असते त्याच्यामध्ये कधी इंटरफेअर करत नाही. परंतु जेव्हा अर्जुनाला हे भगवंत बोलतात की आता मी पूर्ण तुला सगळं ज्ञान दिलेलं आहे, तू तुझ्या इच्छेप्रमाणे तुझा जसं कृती करायची त्याप्रमाणे कर. तिथं अर्जुनाचा चेहरा गोंधळून जातो आणि त्या ठिकाणी मग भगवंत जेव्हा ही इन्स्ट्रक्शन देतात तर अर्जुनाचा चेहरा बघून परत भगवंत सुरुवात करतात या गोष्टीसाठी की सार सगळं जे म्हणू शकतो आपण की एकदम जे क्रीम असतं तर ते क्रीम सांगायला सुरुवात करतात की 65व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं मैत्रिणीने खूप छान समजावून सांगितलंय आपल्याला की मनमना भवमत भक्तो मध्याजीमा नमस्करो. म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल अशा गोष्टी भगवंत या ठिकाणी सार रूपामध्ये आपल्याला 65व्या श्लोकामध्ये सांगत आहे. की मला नमस्कार कर म्हणजे भगवंतांना नमस्कार, त्यांची सेवा कर. त्यांच्याच सेवेमध्ये सगळं इंद्रियांना तू गुंतव. या सगळ्या गोष्टी भगवंत सार रूपामध्ये अर्जुनाला म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगत आहे. आणि एक गोष्ट अत्यंत महत्वाची या श्लोकानंतर हे जास्त महत्वाचं आपल्याला वाटू शकतं की आपल्याला असं मनामध्ये येऊ शकतं की पहिल्यांदा आपण स्वतःला शुद्ध करायचंय की शरणागत व्हायचंय. तर या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भगवंत 66वा जो श्लोक आहे जो आपण पाहत आहोत सिरीज म्हणजे आनंदगोपी माताजींनी समजून सांगितलं त्याच्यानंतर श्रीजी पूजा माताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये हा जो
आपण म्हणू शकतो हा श्लोक म्हणजे ना पूर्ण भगवद्गीतेला जर एक दागिना मानला तर दागिन्यातल्या जो मध्यभागी जो पेंडंट असतो हिरा असतो ना त्या हिऱ्याप्रमाणे हा श्लोक आहे. तर आपण श्लोक बघूयात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. म्हणजे पहिला जो काही भाग होता सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. याबद्दल आपल्याला अनंगुप्ती माताजींनी खूप छान समजून सांगितलं. आता मी तुला सर्व आणि नंतर शरणागती म्हणजे काय हे आपल्याला श्रीजी पूजा माताजींनी समजून सांगितलं असतं. आणि मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे. तर आता आपण पाहिलेले अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 28 मध्ये मैत्रिणींना आपण हे रिकॉल करू शकतो या सगळ्या गोष्टींना. कारण ज्याच्यामुळे ना आपल्याला भगवंतांनी जी आश्वासनं दिलेली आहेत तर त्या आश्वासनांचं आपल्याला स्मरण व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी भगवंतांनी म्हटलं होतं म्हणजे ज्ञान विज्ञान योग मध्ये भगवंतांनी असं म्हटलं होतं की येषां त्वन्तगतं पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रताः. अर्थात ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केलेली आहेत आणि ज्यांची कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आणि इथं आपण काय वाचलं आता बघा मैत्रिणींनो की मी तुझं सर्व पापांपासून रक्षण करेन. म्हणजे हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये उद्भवू शकतो की जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो का. यावरून कोणालाही असे वाटू शकते की सर्व पापांपासून मुक्त झाल्या वाचून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही का. अशा शंकांचे निरसन करण्यासाठी या ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे की मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला असला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच मनुष्य जरी पापी असला किंवा गत जन्मांमध्ये त्यांनी असंख्य पाप केलेली असली. बघा हरिनामाच्या महिम्यामध्ये मी एकदा वाचलं होतं की जितकी पाप एखादी व्यक्ती करोड जन्मांपासून करू शकत नाही तेवढं पाप एका अंतःकरणातून घेतलेल्या प्रेमाने घेतलेल्या हरिनामातून आपण त्या पापापासून मुक्त होऊ शकतो. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. तर इथं या गोष्टीची शाश्वती भगवंत या ठिकाणी देतात की श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच असा पापी व्यक्ती आपोआपच सर्व पापांपासून मुक्त होतो. आणि पापांपासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. बघा कधी कधी काही रिच्युअल्स असतात काही कर्मकांड असतात की ज्याच्यामुळे असं सांगितलं जातं की हे करा म्हणजे तुम्हाला या पापातून तुमची सुटका होऊ शकते. तुम्ही ते कृती करा म्हणजे अशा गोष्टीने तुमची या पापापासून मुक्तता होईल. परंतु आपल्याला खात्री आहे का की एखादी व्यक्ती पापापासून तेवढ्या आतापर्यंत घडलेल्या पापापासून मुक्त होईल परंतु नंतर पुन्हा ती पाप करणार नाही याच्याबद्दल खात्री कुठं मिळते का. नाही. तर केवळ भक्ती मार्ग हा असा आहे की भगवंत या ठिकाणी सांगतात की जरी इतर गोष्टींच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची पाप नष्ट होत असेल समजा आपण असं म्हणू शकतो की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीची पाप नष्ट होतात. परंतु पुन्हा ती व्यक्ती पापकर्म करणार नाही याची खात्री कोण देऊ शकतं का. पण भक्ती मार्ग हा असा आहे की त्याला आपोआपच त्याची पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यावरतीच काम केलं जातं आणि त्या प्रवृत्तीलाच पूर्णपणे जाळून टाकण्यात येतं. पाप करण्याच्या प्रवृत्तीला जाळून टाकण्यात येतं आणि त्या योगे मग भगवंताचं जे प्रेम आहे ती जी आपण म्हणू शकतो की ती जी भक्ती आहे केवला भक्ती ती त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रगट व्हायला सुरुवात होते जी सुप्त अवस्थेमध्ये असते. एवढी ताकद हरिनामामध्ये आणि भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. आणि श्रीकृष्ण सर्व जीवांचे रक्षण करते आहेत हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे. आणि इथं पुढे दिले प्रभुपादांनी की श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. तर पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद असं सांगतायत की अनुकूलेसे इथंच सांगितलंय की श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्ती विलास मध्ये करण्यात आलेलं आहे.
तर अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्ष्यते हि विश्वासो गोतृप्ते वर्णम तथा आत्मनिक्षेपकारपणे षडविधा शरणागती. आता शरणागतीचं आपण ऐकून आहोत, परंतु तुम्हाला कदाचित रिपिटेशन होऊ शकतं काही गोष्टींचं. परंतु हे आवश्यक आहे, कारण भगवद्गीता ही पूर्णपणे आपल्याला शरणागती कशी घ्यायची आणि कोणापुढे घ्यायची हे आपल्याला ज्ञान देते. अशी ती सुंदर मैत्रीण आहे आपली, की जी आपल्याला खऱ्या अर्थाने या मनुष्य जीवनाचं सार्थक कसं होईल त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करते. आता सर्वच वैष्णव संप्रदायात कसं आहे ना, या श्लोकाला खूप महत्व दिलं जातं. आणि प्रभुपाद हे जे 2 श्लोक आहेत, 65वा आणि 66वा, तर ह्या श्लोकांचं प्रत्येक ठिकाणी तुम्ही भागवताचा कुठला पण अध्याय वाचा, भगवद्गीतेचा कुठला पण अध्याय घ्या, कुठलं पण तात्पर्य घ्या, एका तरी ओळीमध्ये प्रभुपाद या गोष्टींबद्दल बोलतातच. कारण भगवंतांपुढेच केवळ एकमेव श्रीकृष्णांपुढे शरणागत व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे काय होणार आहे, की भक्तिमय सेवेचा उदय आपल्यामध्ये हृदयामध्ये होणार आहे आणि सर्व पाप आपली त्या ठिकाणी नष्ट होणार आहेत. असा या गोष्टींचा प्रभुपाद वारंवार उल्लेख करतात, की प्रभुपादांची ही भावना आहे, एखाद्या व्यक्तीने फक्त भगवद्गीता उघडली आणि सहज चाळली आणि त्याच्यामधला एखादा जरी श्लोक वाचला, त्याचा अर्थ वाचला आणि तात्पर्य जरी वाचलं, तरी त्या व्यक्तीला कळू शकेल, की शरणागत कुठं व्हायचंय तर श्रीकृष्णांपुढं. आणि या गोष्टीमुळे ही शाश्वती मिळते, की व्यक्तीची जी पाप आहेत, घडून गेलेली पापमय प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि प्रेमाचा एकमेव विषय म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच आहेत आणि जे पूर्ण पुरुषोत्तम व्यक्ती आहेत. तर या 3 गोष्टींचा आणि हरिनाम त्यांना प्राप्त करण्याचा मार्ग आहे. या सगळ्या गोष्टींना एखादा जरी तुम्ही परत भगवद्गीतेचा अध्याय वाचून बघा, एखादा अध्याय वाचा किंवा एखादा कुठलं पण पान उघडून तुम्ही ते वाचू शकता. या 2-3 गोष्टींचा उल्लेख म्हणजे या 2 श्लोकात 66 आणि 65. तर या 2 गोष्टींचा सार रूपामध्ये प्रभुपाद उल्लेख करताना आपल्याला दिसून येतात. इतके हे 2 महत्वाचे श्लोक आहेत. आता आपण बघू शकतो, की जे दैनंदिन जीवनामध्ये भक्तीसाठी अनुकूल त्यांचा स्वीकार करणे आता आपण वाचलं आणि पहिलं लक्षण शरणागतीचं बघितलं आपण. आणि प्रतिकूलचे वर्जित म्हणजे भक्तिपथावर ज्यांचा अडसर होऊ शकतो, ज्या गोष्टींचा अडसर होऊ शकतो. बघा आता तुम्ही सगळ्या खूप सिरियसली घेतलेलं आहे गीतामृताला देखील. तुम्ही झोप काढू शकत होता, पिक्चरला जाऊ शकत होता किंवा मैत्रिणींबरोबर सहज आपल्या गप्पा मारू शकत होता. परंतु तुम्ही या गोष्टीला सिरियसली घेतलंय. कारण तुम्ही तुमची दुपारची झोप मोड करून गीतामृत मालिका ऐकत आहात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या भक्तीसाठी अनुकूल आहेत त्याचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. तर इथं आपल्याला बघू शकतो, की ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत किंवा विनाकारण गप्पा मारत बसणं किंवा इतर गोष्टींना महत्त्व देणं किंवा मोबाईलवरती चॅटिंग करत बसणं, ह्या ज्या प्रतिकूल गोष्टी ज्या आपल्या चेतनेवरती खूप विपरीत परिणाम करतात, तर त्या गोष्टींचा त्याग करणं. अशा असंख्य गोष्टी असू शकतात ज्याचा त्याग करणं. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय, की रक्षशक्ती विश्वासो म्हणजे भगवंत प्रत्येक परिस्थितीत माझं रक्षण करतील हा आत्मविश्वास भक्ताला असतो. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला समजते, की भगवंत किती महान आहेत. जेव्हा आपल्याला हे समजतं ना, की भगवंत किती महान आहेत, ते विभू आहेत आणि आपण अणू आहोत. त्याच्यामुळं काल प्रभूजींनी जे सांगितलं, की आपण आपल्या समस्या हे किती छोट्या आहेत. मग छोट्या-छोट्या समस्यांसाठी उगीच चिंतित होण्याचं काय आपल्याला गरज आहे. जेव्हा आपण भगवंतांची शरण घ्यायला बघतो, तेव्हा भगवंत एवढे कृपाळू आणि दयाळू आहेत. ते आपले खरे माता-पिता आहेत. त्यांना काळजी नाही का आपली? मग या गोष्टीचा विश्वास आपल्याला भगवंताच्या कथांमधून मिळत असतो. आपण आत्ताच नुकतीच नरसिंह चतुर्दशीचं सेलिब्रेशन केलं. त्या ठिकाणी तर भगवंताचं संरक्षण कशा प्रकारचं असू शकतं, की छोटासा जो प्रल्हाद आहे, तर त्याला कुठून किती स्वतःचेच वडील, वडिलांकडूनच जीवाला धोका होता. बघा विचार पण करू शकत नाही आपण, की स्वतःचे वडील जे राजा आहेत पूर्ण ब्रह्मांडाचे, त्या व्यक्तीकडून ह्या छोट्याशा बालकाला धोका होता. कारण तो बालक आहे ना, तो हरीचा भक्त होता म्हणूनसाठी. आणि ज्यावेळेला त्यांनी त्याला प्रल्हादाला कड्यांवरून खाली टाकायला सांगितलं, ते भयानक राक्षसांना या गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या. तेव्हा ते खाली पडताना देखील भगवंताचं स्मरण करत होते, की जरी खाली पडलो तरी भूमी माता माझी माता आहे, भगवंत माझे वडील आहेत. त्यांच्या कुशीमध्ये मी असेल. नागांच्या, विषारी नागांच्या
याच्यामध्ये त्यांना सोडण्यात आलं. तरी त्यांनी विचार केला, की हे जे अनंत शेष आहेत भगवंताचे भक्त आहेत आणि बलरामजीचं ते रूप आहे. तर मी माझ्या काकांच्या मांडीमध्ये आहे, म्हणजे जवळ आहे, काकांच्या जवळ. तर मला कशाला ते इजा करतील? या प्रकारचं प्रल्हादाचं स्मरण होतं. त्याच्यामुळे तो एवढा निश्चिंत होता, की काहीही केल्यानं तो भगवंत आपले रक्षण करतच आहेत. हा विचार देखील त्यांच्या मनामध्ये शिवत नव्हता. एवढं त्यांना स्मरण होत होतं. मग आपण हे बघू शकतो, की भगवंताच्या स्मरणाने छोटासा बाळ प्रल्हाद किती अभय असा झालेला होता. म्हणजे निर्भयता त्याच्यामध्ये आलेली होती आणि तेच भगवंत, तेच नरसिंह भगवंत हरिनामाच्या रूपामध्ये प्रत्येक शब्दांमध्ये ते वसलेले आहेत किंवा हरिनाम म्हणजेच भगवंत आहेत. तर त्यामुळे या गोष्टीची खात्री पटण्यासाठी आपण नेहमी कृष्ण कथा ऐकल्या पाहिजेत. भगवंताचं गुणगान आपण ऐकलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल आपण स्मरण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ज्यामुळे या कृष्ण कथांमुळे आपल्या हृदयामध्ये जी साठलेली अज्ञानाची धूळ आहे, ती नष्ट व्हायला मदत होते आणि हळू भगवंतांच्या कथेमध्ये आपण जर श्रवणामध्ये आपण रुची निर्माण केली, तर आपली असंख्य जन्मांची जी पापं आहेत, ती आपोआपच नष्ट व्हायला मदत होते. कारण इथं भगवंतांनी वचन दिलंय, की "अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच." म्हणजे तू अजिबात घाबरून जाऊ नको. तर ही निर्भयता कधी येईल? प्रल्हादाप्रमाणे निर्भयता कधी येईल? जेव्हा आपण सतत स्मरण करू भगवंताचं प्रत्येक गोष्टीमध्ये. मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, एखाद्या व्यक्तीला जर खूप संकट येत असतील, तर ती त्या व्यक्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणासाठी खूप अनुकूल परिस्थिती असते. आपल्याला हे माहिती नसतं फक्त, की भगवंताची कृपा कुठल्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येते. तर त्या अशा प्रकारच्या लेक्चर्समधून किंवा अशा प्रकारच्या श्रवणामधून, भक्तांच्या संघामधून या प्रकारच्या कृपेचा अनुभव आपण घेऊ शकतो. हं. म्हणून साठी हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे, की भगवंत आपले रक्षण करता आहेत, हे आपल्याला केव्हा मनावरती बिंबलं जाईल, ज्यावेळेला आपण अमरीश महाराजांची कथा ऐकू, ज्यावेळेस आपण प्रल्हादाची कथा ऐकू, ज्यावेळेस आपण हे बघू, की पूतना जी बालघातिनी होती, म्हणजे ती लहान मुलांचं बालघातिनी असा उल्लेख आलेला आहे तिचा कृष्णा पुस्तकामध्ये. तर ती लहान मुलांचं रक्त प्यायची, बालकांचं, भ्रूणांचं रक्त प्यायची. तर त्या म्हणजे तिचं पाप केवढं मोठं असू शकतं आणि कित्येक जणांना निर्घृण मारलेलं आहे तिने. तर तिचं पाप केवढं मोठं असू शकतं. पण तिला सुद्धा भगवंतांनी जेव्हा ती तिच्या स्तनांना कालकूट नावाचं विष लावून भगवंतांकडे, बालकृष्णांकडे आली त्यांना मारण्यासाठी. तेव्हा भगवंतांनी बालकृष्णांनी डोळे मिटून घेतले. त्या ठिकाणी आचार्य म्हणतात, की तिनी इतकी पाप केलेली होती, पापकर्मी एकदम बालघातिनी असल्यामुळे प्रचंड पाप केलेली होती. तर अशा व्यक्तीचा चेहरा बघण्याची इच्छा नव्हती भगवंताची. परंतु ते डोळे मिटून स्मरण करतात, की हिची कुठलीतरी एक चांगली भावना मी याच्यामधून निवडतो बघा. दोषांच्या सागरामधून एक गुणाचा थेंब भगवंतांनी तिथं पाहिलेला आहे. ही मला दूध पाजण्यासाठी येते, मातृत्व भावनेने येते आणि तिच्या स्तनातून तिचं जे विष आहे, ते विष शोषलं आणि तिचं प्राण देखील शोषलं आणि तिला धात्रीचं स्थान भगवंतांनी धामामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा, भगवंत किती कृपाळू आहेत, की जे त्यांना मारण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सुद्धा धात्रीचं स्थान भगवंतांनी दिलेलं आहे. मग जे लोक भगवंताचं प्रेमाने नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांची काय भगवंत त्यांना काय देऊ इच्छितात, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे हा जो विश्वास आहे ना आपल्या मनामध्ये, आत्मविश्वास जो आहे तो कृष्ण कथांमधून आपल्याला येऊ शकतो, की किती जरी आपण पापी असलो, किती जरी आपण दुष्ट असलो, तरी देखील भगवंत हे पतितपावन आहे आणि माझ्या सगळ्या पापांना हे नष्ट करतील आणि मला हृदयामध्ये त्यांचं जे प्रेम आहे, त्यांच्या प्रतीची जी भावना आहे, जी आपल्या मनामध्ये सतत हृदयामध्ये असली पाहिजे, ती जी भावना आहे, ती प्रेमाची भावना आपल्या हृदयामध्ये तेच देऊ शकतात. कारण आपण त्यांना शरणागत झालेलो असू. तर हा जो विश्वास आहे, हा विश्वास अशा प्रकारच्या श्रवणाने आपल्याला येऊ शकतो. तर भगवंत या ठिकाणी खूप छान आश्वासन आपल्याला सगळ्यांसाठी देताना दिसून येतं, की "मा शुचः, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः." कारण आपण बघितलं ना, की कसा काय बरं हा अधिकार भगवंतांकडे असू शकतो. तर एक छोटंसं उदाहरण एका लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं, की एक व्यक्ती होती, भारतीय व्यापारी होती, खूप श्रीमंत आणि तो परदेशात व्यापार करायचा आणि रशियामध्ये तो व्यापार करण्यासाठी गेलेला. तर त्यावेळेला त्याच्याकडून काहीतरी छोटीशी चूक झाली. पण रशियन सरकारने ना
त्याला काय म्हणतो जन्मठेप म्हणू शकतो किंवा जन्मठेप कारावास त्याला तिथं शिक्षा फरमावली त्याच्याकडून जी चूक झाली त्याच्यामुळं काहीतरी अपराधाची चूक झालेली होती. तर त्या व्यक्तीने काय केलं की आपले जे प्रेसिडेंट आहे त्यांच्याकडे शिफारस केली आणि सांगितलं त्यांना की अशी अशी चूक माझ्याकडून झालेली आहे, पण मी क्षमा मागू इच्छितो, परत मी ही चूक पुन्हा करणार नाही. परंतु या शिक्षेबद्दल तुम्ही काहीतरी माझ्यासाठी प्रयत्न कराल का? तर भारतीय नागरिक असल्यामुळं प्रेसिडेंट आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी मनावरती घेतलं आणि तिथले जे प्रेसिडेंट आहेत ना, त्यांना विनवणी केली आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीची जी सजा आहे ती सौम्य झाली. काही ठराविक पैसे भरल्यानंतर त्या व्यक्तीची तुरुंगवासातून मुक्तता करण्यात आली. म्हणजे बघा या जगामधल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या देशाच्या प्रेसिडेंटला तो जर अधिकार असू शकतो, तर जिथं ज्यांनी सगळ्या सृष्टीची निर्माण केलेली आहे, जे सर्वांचे माता-पिता आहेत, नियंत्रक आहेत, चालक आहेत, त्या व्यक्तीच्यामध्ये तो अधिकार का असू शकत नाही? याबद्दलची खात्री आपल्या मनामध्ये नेहमी असली पाहिजे. आणि एक आपण बघत आहोत, की भगवान आणि भक्त यांच्या परस्पर कर्तव्यांना या श्लोकामधून खूप छान पद्धतीने भगवंतांनी दर्शवले आहे. आता भक्तांनी काय करायचे नेमकं? तर भगवंताची शरण घ्यायची हां. आणि भगवंत काय करणार? तर सर्व पापांना नष्ट करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण हे गोष्ट लक्षात जास्त घ्यायला हवी, की भगवंत तर त्यांचं कर्तव्य करतच आहेत. सगळ्या गोष्टी भगवंत तर करतच आहेत. पण माझं कर्तव्य काय आहे, की मी भगवंताला शरण जायला पाहिजे. आणि ती शरणागतीची जी भावना आहे, जी आपल्या हृदयामध्ये वारंवार असली पाहिजे, तर त्या भावनेचं पोषण आपल्याला भक्तांच्या संघामध्ये आपण केलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आपण कधी-कधी असं एखाद्या व्यक्तीला वाटू शकतं, की खूप संकटं येतात, मग भगवंत आहेत की नाही? ते कुठे गेलेले? ते बघतात की नाही माझ्याकडं? तर ही जी भावना आपल्या मनामध्ये असू शकते, की मला विसरले तर नाही ना? तर तसं कधीच शक्य नाही. व्यक्तिगत रूपाने भगवंत प्रत्येक जीवाशी आदान-प्रदान करत असतात. आणि आपण हे पण बघितलं, की देवतांचं जर शरण घेतली, तर माम एकम शरणम व्रज म्हणजे फक्त भगवंतांनाच अनन्य भावनेने शरण जायला पाहिजे. कारण देवतांकडे पण ती शक्ती नाहीये, की एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचं पाप नष्ट करण्याचं जी शक्ती आहे ती देवतांकडे पण देखील नाहीये. ती शक्ती भगवंताच्या नावामध्ये त्यांनी उद्धृत केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की देवतांकडून जे वरदानं मिळतात ती त्या कर्मानुसार वरदानं मिळत असतात. कारण देवता हे कर्मसचिव आहेत. भगवंतांच्या सृष्टीमधले देवता हे कर्मसचिव आहेत. त्याच्यामुळे त्या कर्मानुसार ती वरदानं त्यांना देतात. आत्ताच आपण पाहिलं की हिरण्यकशिपूने वरदान मागितलं होतं अमरत्वाचं. परंतु ब्रह्माजी म्हणाले की मी स्वतःच अमर नाही, तर तुला ते मी वरदान कसं काय देऊ शकतो? त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की इतर देवी-देवतांची शरण घेण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांची शरण घेणं. देवी-देवता देखील त्यांची शरण घेतात. मग त्यांची शरण आपण घेतली तर भगवंत जास्त संतुष्ट होतील. आणि दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे, की देवी-देवतांकडून जे काही वरदानं मिळतात ती अल्पकाळासाठी असतात आणि वैष्णव आणि भगवंताचा जेव्हा आपण आश्रय घेतो, त्यावेळेला मग आपण खऱ्या अर्थानं निर्भय बनू शकतो. मा शुचः जे म्हटलेलं आहे. तर त्यावेळेला एखादी व्यक्ती जसं प्रल्हादाने नारद मुनींकडून श्रवण केलं आणि त्यांचा आश्रय त्याने घेतल्यामुळे तो पूर्णपणे निर्भय असा झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण बघू शकतो, की अ, एक छोट्याशा उदाहरणातून आपल्याला समजून येऊ शकतं हां, की जेव्हा एखादं एखादं बालक आहे ना, ते पूर्णपणे त्याच्या आई-वडिलांवर अवलंबून असतं. मग त्या बालकाला जेव्हा त्याचा पिता हा उंच असा घेऊन उचलतो आणि हवेमध्ये फेकतो, तेव्हा त्या बालकाला खूप आनंद होतो. इतरांना असं वाटू शकतं, "अरे काय पडेल की काय?" पण त्या बालकाला ती भीती नसते मनामध्ये. कारण त्याला माहिती आहे, पित्याने आपल्याला पकडलेलं आहे आणि तोच आपल्याला हवेमध्ये उचलून फेकत आहे आणि तोच आपल्याला झेलणार आहे. त्या बालकाप्रमाणे हा जो विश्वास आहे ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये येऊ शकतो, जेव्हा आपण भगवंतांबद्दल श्रवण करू शकतो. किंवा भगवंताची शरणागती जेव्हा खऱ्या अर्थाने घेऊ शकतो, त्यावेळेला तो विश्वास आपल्या मनामध्ये येऊ शकतो, की मा शुचः. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट येतं, त्यावेळेला तो उचलून भगवंत त्या व्यक्तीला असं उचलून फेकत त्याच्या कर्मानुसार काही का प्रमाणात होईना,
त्या व्यक्तीला ते कर्माचे परिणाम भोगावे लागतात किंवा पापाच्या प्रतिक्रिया काही का प्रमाणामध्ये भोगाव्या लागतात. परंतु ते भगवंत आहेत ना, त्या इतक्या छोट्या करून ठेवतात ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा त्याच्या पापकर्मांमुळे एखादी गोष्ट घडणार असेल, पाय तुटणार असेल, तर भगवंत एवढंच त्याला शिक्षा देतील, की त्याला नखाला लागेल किंवा त्याच्या बोटाला लागेल. म्हणजे त्या प्रकारच्या त्या शिक्षा ते कमी करत असतात. जसं आपण एक उदाहरण पाहिलं होतं मागे देखील, की शिक्षा ही मिळणारच असते प्रत्येक गोष्टीसाठी. कर्मांच्या प्रतिक्रियांमध्ये ते मिळणारच असते. परंतु भगवंत एवढे कृपाळ आहेत, एखाद्या विद्यार्थ्याला समजा त्यांनी होमवर्क नाही केलेला, तर त्याच्या टीचरकडून त्याला छडी बसणारच असते. मग ही काय करते त्याची आई जी प्रेमळ आहे, ती त्या मुलाच्या हातामध्ये ग्लोव्हज घालते. आणि जेव्हा ती छडी त्या मुलाला शिक्षक ती उगारते आणि हातावर मारते, तेव्हा त्याला ती जास्त लागत नाही. कारण त्या आईने ते ग्लोव्हज घातलेले असतात. त्याचप्रमाणे भगवंत हे एवढे कृपाळू आहेत ना, या सगळ्या गोष्टीतून आपल्या सगळ्या पापमय क्रियांमधून ते एकच गोष्ट बघतात, की ह्या व्यक्तीने ही गोष्ट माझ्यासाठी चांगली केलेली आहे. मला एकदा फुल वाहिलेलं आहे. मला एकदा तुळशीचं पान वाहिलेलं आहे. मला नैवेद्य अर्पण केलेलं आहे. माझं नाम घेतलेलं आहे. माझी शरणागती घेण्यासाठी ही व्यक्ती प्रयत्नशील आहे. तर या व्यक्तीवरती मी निश्चितच कृपा करणार आहे. बघा आपल्या दोषांच्या सागरातून एखादा गुणाचा थेंब ते बघतात आणि त्या आधाराने ते असं समजतात, की मी या व्यक्तीला शरण दिली पाहिजे. हं. मी एकदा ऐकलं होतं, की नंददुलाल प्रभुजींनी असं सांगितलं होतं, की आपण पूर्वेकडे तोंड करून जर आपण म्हणलं, पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे जेव्हा आपण पूर्वेकडं मायापूरकडे तोंड करून जेव्हा आपण म्हणतो, तर चैतन्य महाप्रभू आणि पंचतत्व असं समजतात, की ह्या व्यक्तीने मला किती वेळ झालं दंडवत केलेला आहे. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण हा अशा प्रकारचा दंडवत करतो, आपण किती 6 तास जर झोपलेला असू, भगवंत असं समजतात, कृपाळू भगवंत, पतितपावन भगवंत समजतात, ह्या व्यक्तीने मला 6 तास दंडवत केलाय, का मी याच्यावर कृपा करू नये? म्हणजे बघा भगवंत इतके कृपाळू आहेत, फक्त त्याची जाण आपल्या हृदयामध्ये आपल्या असली पाहिजे. तर आता इथं आपण बघत आहोत, की भगवंत प्रत्येकाच्या पापाला लक्ष न देता त्या पापांना नष्ट करतात. पूर्णपणे नष्ट करतात. जेव्हा एखादी व्यक्ती भगवंताच्या भक्तिमय क्रिया सुरू करते, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आचार्यांच्या आशीर्वादाने या गोष्टी घडायला सुरुवात होते. आणि शुभदा म्हटलं गेलंय भक्तीला. तर ती शुभदा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एंट्री करायला सुरुवात होत राहते. तर आता आपण एक बघू शकतो, की जेव्हा एखादं बालक रोड क्रॉस करत असतं, तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचा जर हात धरलेला असेल, तर तो खूप घट्ट धरलेला असतो. आणि त्या मुलाने पालकांचा हात धरलेला असेल, तर केव्हा पण ते पालक बारकं छोटं मूल आहे, ते खोडीलच असतं. त्याचं इकडं-तिकडे लक्ष असतं. तेव्हा केव्हा पण ते सोडून जाऊ शकतं. पण भगवंत या आई-वडिलांप्रमाणे आहेत, की ते त्या बालकाचा म्हणजे आपल्यासारख्या जीवाचा हात इतका घट्ट पकडतात गुरूंच्या माध्यमातून, की ती व्यक्ती जी आहे, ते बालक आहे ना, ते हात सोडून जाऊच शकत नाही. कारण त्यांची पकड ही जास्त मोठी. असं म्हटलं गेलंय, की भक्तिशास्त्रीच्या लेक्चरमध्ये मी श्री चैतन्य प्रभुजींकडनं ऐकलं होतं, की ही जे भक्त लोकं आहेत, ती माफिया गँग आहे. आणि एकदा का आपण कृष्णाला स्मरण करू लागलो, हरिनाम घ्यायला लागलो, की कृष्ण भगवंत असे आहेत, की त्यांची गँग जी आहे याच्यामध्ये येणं सोपं आहे. पण याच्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. एकदा का त्या व्यक्तीने हरिनामाला सुरुवात केली किंवा भक्तिमय सेवेला सुरुवात केली, वाटेल ती संकट त्या व्यक्तीवरती येऊ दे, माया कितीही परीक्षा घेऊ दे, पण भक्त लोकं त्या व्यक्तीला सोडत नाहीत किंवा त्या व्यक्तीला बाहेर जाऊनच देणार नाहीत. ही कृष्णाची गँग आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं ही जी निर्भयता आहे किंवा भगवंतांनी आपला हात धरलेला आहे आणि त्या भगवंताचं स्मरण आपण नित्यत्वाने केलं पाहिजे हरिनामाच्या रूपामध्ये. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम, राम राम हरे हरे. पुरुषार्थपथिकमध्ये आम्ही आता वाचत आहोत की महाराज कशा रीतीने वृंदावनामध्ये आले आणि किती ते प्रार्थना करत होते प्रत्येक वेळेला. प्रत्येक संकटाच्या वेळी महाराजांनी अंतरात्म्याला आवाज दिलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला भगवंतांनी इतका सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे हे जे पुस्तक आपण जेव्हा वाचतो, भगवंतांच्या शुद्ध भक्तांची चरित्र जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची खात्री पटते, की भगवंत किती व्यक्तिगत रूपाने प्रत्येक जीवाबरोबर आदान-प्रदान करतात. आणि मग शुद्ध भक्तांच्या बाबतीमध्ये तर ते भक्तांच्या सहवासासाठी आतुर असतात,
हे पण आपल्याला या अशा प्रकारच्या चरित्रांमधून दिसून येऊ शकतं. त्याच्यामुळं आपण अशा प्रकारच्या आपला प्रत्येक क्षण जो आहे तो भगवंतांच्या हरिचर्या, दिनचर्या आपली हरिचर्या होण्यासाठी आपण प्रयत्नशील निश्चितपणे असलं पाहिजे. आता प्रत्येक साधकाला इथं आपल्याला शिकण्याची ही गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. की सध्या जर आपण बघतो, की सगळ्यात मोठा आजार कुठला आहे या जगामध्ये, तर मानसिक तणाव. प्रत्येक जण कशा ना कशातरी टेन्शनने पछाडलेला आहे. आणि प्रत्येक साधकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला आता मानसिक उपचाराची गरज पडते. केव्हा ना केव्हा तरी. केव्हा ना केव्हा तरी त्याला असं वाटतं, की आता मी काय करू? या परिस्थितीमध्ये मी कुठं जाऊ? ज्यावेळेला त्या व्यक्तीला समजतं, की भगवंतांचा आश्रय घेणं हीच सर्वोत्तम गोष्ट आहे आपल्या जीवनातील आणि त्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं, की आपले जे प्रश्न आहेत किंवा आपल्या ज्या समस्या आहेत, दुःख आहेत, हे दुःख मोठे नाहीयेत. या दुःखांपेक्षा भगवंत किती महान आहेत, हे जेव्हा व्यक्तीला कळतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तिला ही खात्री पटते, की भगवंत खऱ्या अर्थाने आपले रक्षण करणार आहेत. आणि प्रत्येक साधकाला भगवंताच्या रक्षणाबद्दल जे गरजेचं आहे, म्हणजे रक्षणकर्ते कसे आहेत, हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ते कन्व्हिक्शन येण्यासाठी आपण आहे ना भक्तांचा संग घेतला पाहिजे किंवा आपण आहे ना त्यांच्याबद्दल श्रवण केलं पाहिजे. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपली कुठली पण क्रिया असू दे, साधी पचनाची क्रिया जरी बघितली तरी भगवंत वैश्वानर आहेत. म्हणजे अन्न पचण्याची क्रिया देखील भगवंतांवर अवलंबून आहे. आपल्याला भगवद्गीतेच्या अध्यायाचा सार जो आहे तो ह्या मोक्ष संन्यास योग मधून मिळत जात आहे. तर आपल्याला हे समजू शकतं, की प्रत्येक क्रिया आपली भगवंतांवरच अवलंबून आहे. तर जाणीवपूर्वक आपण तशी चेतना का बरं विकसित करू नये, की भगवंतांवर आपण अवलंबून आहोत. आपल्याला जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बुद्धीने करायचंच आहे. परंतु त्याचा जो पाया आहे तो भगवद्गीतेवर आधारित भगवंतांच्या भक्तांच्या निर्देशानुसार, प्रभुपादांच्या निर्देशानुसार, नवविधा भक्तीनुसार का बरं करू नये? ज्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने निर्भयता आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. आता इथं आपण पाहिलं, की कार्पण्य हा देखील उल्लेख आलेला होता, की कार्पण्य म्हणजे नम्रता आणि दैन्यभाव हां. तर हे कन्व्हिक्शन आपल्याला कधी मिळेल, की भगवंत कृपाळू दयाळू आहेत आणि आपण पतित आहोत. आणि भगवंताचं हे नाव आहे, पतित पावन. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वतःला पतित समजू किंवा हे नम्र होऊ आपण, त्यावेळेला भगवंताची जी कृपा आहे, ती आपल्याकडं व्हायला सुरुवात होते. बघा लोकेश्वर कृष्ण प्रभूजींनी एकदा त्यांच्या लेक्चरमध्ये खूप छान वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले होते, की ज्यावेळेला ते लोहचुंबक आहेत ना, ते 2 लोहचुंबक समजा एकाला जवळ आणलं, तर जो ऋणभार आणि धनभार असतात, तर ते जर एकमेकांच्या समोर ठेवले तरच ते एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. पण ऋणभार आणि ऋणभार किंवा धनभार आणि धनभार ज्या बाजूला असेल लोहचुंबकाच्या, तर ते अजिबात लेक्चर चालू तर ते अजिबातच एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. जेव्हा एखादा जीवात्मा स्वतःला ऋण म्हणजे कमी समजतो किंवा स्वतःला पतित समजू शकतो, तेव्हा जी महान भगवंत आहेत, तर त्यांची तो सेवा करू शकतो आणि त्यांच्याकडे तो आकर्षित होऊ शकतो. जेव्हा एखादा जीवात्मा स्वतःलाच नियंत्रक समजत असेल, म्हणजे भगवंताची जे स्थान आहे, जे पद आहे, तर ते पद घेऊ इच्छित असेल, त्यावेळेला त्यांचं पटणं शक्यच नाहीये. म्हणजे आपल्याला त्या छोट्याशा उदाहरणातून हे समजू शकतो, ज्यावेळेस हिरण्यकशिपू स्वतःला परमेश्वर समजून इतरांना त्याची स्वतःची आराधना करायला लावतो, त्यावेळेला भगवंतांकडून तो जरी वरदानं घेतली असती ब्रह्माजींकडून, तरी ते भगवंतांकडून संपुष्टात येतो. आणि जे प्रल्हाद छोटं बालक आहे, ज्यांनी शरण घेतली भगवंताची, ते किती निर्भय झालेले आपल्याला दिसून येतात आणि किती वरदानं भगवंतांनी प्रल्हाद महाराजांना दिलेली दिसून येतात. म्हणजे याच्यामध्ये आपण हे समजून घेऊ शकतो, ज्यावेळेला आपली चेतना अशी होऊ शकते, की मग भक्तांचा दास आहे आणि भगवंत माझे स्वामी आहेत, हे जे वैष्णव आहेत, त्यांची सेवा मी केली पाहिजे. या चेतनेने जेव्हा आपण भक्तिमय मार्गामध्ये अ, जेव्हा आपण कृती करू, काही सेवा करू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली भक्ती ही वृद्धिंगत होऊ शकते आणि भगवंताचं जे रक्षण आहे, ते रक्षण आपल्याला देखील प्राप्त होऊ शकते, की आपल्या चेतनेचं रक्षण, केवळ शरीराचं नाही, तर आपल्या त्या चेतनेचं रक्षण, भक्तिमय चेतनेचं रक्षण भगवंत करत असतात.
सगत जन्मांपासून आपण अनेक पापे करत आलेली आहोत आणि भगवंत रक्षण करते आहेत याची खात्री जेव्हा आपल्या मनामध्ये रुंजी घालते तर त्यावेळेला तो भक्त ना खऱ्या अर्थानं शरणागत होऊ शकतो की मी एवढं पापी आहे पण भगवंत एवढे दयाळू आहेत की त्या सगळ्या गोष्टीतून भगवंत माझं निश्चित रक्षण करतील. आता आमचा नुकताच 6वा स्कंद भागवतामधला चालू आहे ज्याच्यामध्ये अजामिळ आख्यान आहे. अजामिळाने आधी ब्राह्मण होता परंतु नंतर चुकीच्या व्यक्तींच्या संघामुळे किंवा चुकीच्या गोष्टी पाहिल्यामुळं अजामिळाचं पतन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर तो आयुष्यभर जवळ-जवळ 80व्या वर्षापर्यंत तारुण्य ते जवळपास 80व्या वर्षापर्यंत पापच पाप करतो. असंख्य पापे करतो. म्हणजे तो त्याच्या पत्नीला, मुलांना हाकलून देतो, वेश्येला स्वतःच्या घरामध्ये आणतो, चोरी करतो, व्यसनं करतो, वाईट संगतीमध्ये राहतो. या सगळे असंख्य पापे तो करतो. परंतु त्यांनी त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं असल्यामुळं धाकट्यामुळं आणि त्याच्या प्रती त्याला खूप स्नेह असल्यामुळं जेव्हा तो मृत्यूशय्येवर पडतो त्यावेळेला त्याला दिसतं की त्याच्या समोर जे यमदूत आहेत, भयानक यमदूत त्याला समोर दिसतात आणि तो बघून तो खूप घाबरून जातो आणि जोरजोरात त्याच्या छोट्या बालकाला, त्याचा जो छोटा मूल आहे, त्याला हाका मारायला सुरुवात करते. नारायण, नारायण म्हणूनसाठी. बघा या ठिकाणी त्यांनी भगवंताला हाक देखील मारलेली नाहीये. त्यांनी त्याच्या छोट्या मुलाला, बालकाला हाक मारलेली होती, नारायण म्हणूनसाठी. पण भगवंत एवढे दयाळू आहेत, की त्यांनी असा समज केला, की ह्यानी मलाच बोलवलंय. त्या अजामिळाने ना मला बोलवले. त्वरित त्या ठिकाणी विष्णुदूत येतात आणि ते जे यमदूत आहेत, तर त्यांच्याशी ते लढाई करतात, की तू याला घेऊन जाऊ शकत नाही. तर ते जे यमदूत आहेत, ते त्यांच्याबरोबर वाद घालतात, की तुम्ही कसं काय? आत्तापर्यंत त्यांना हा अनुभव नव्हता. जेव्हा त्यांनी कधी एखाद्या जीवात्म्याला न्यायला आलेले, तेव्हा ते घेऊन गेलेलेच आहेत. परंतु या ठिकाणी हे विष्णुदूत त्याला नेऊन देत नाहीत. कारण त्यांना भगवंतांनी पाठवलेलं असतं आणि त्यांचं रूप तर असं असतं ते विष्णुदूतांचं, की साक्षात चतुर्भुज रूप असतं आणि ते रूप बघून ते सगळे चकित होतात आणि ते नंतर यमराजांकडे जातात, की का बरं असं केलं? आणि त्यांना थोडासा राग पण आलेला असतो, की आपल्याला अडवलं. बघा व्यक्तीला फार राग येतो, की आपल्या कार्यामध्ये अडथळा आणला या व्यक्तीने. मग ते यमराजांकडे जातात आणि तिथं त्यांना विचारतात, की "का बरं ह्याला आम्ही घेऊन हा तर पापी आहे अजामीळ." मग त्या ठिकाणी यमराज एवढे आनंदून जातात, की त्यांना हा देखील प्रश्न ते यमदूत विचारतात, की "तुम्ही नियंत्रक नाहीयेत का? तुमच्यापेक्षा वरचा कोण नियंत्रक आहे का? की ज्याच्यामुळं आम्हाला इथं अडवलं गेलं त्या व्यक्तीला पापी व्यक्तीला आणण्यापासून." त्या ठिकाणी यमराज एवढे आनंदून जातात, ते 12 महाजनांपैकी एक आहेत. तर ते म्हणतात, "होय, माझ्यापेक्षा उच्च असा एक नियंत्रक आहेत ते म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्ण. तर त्यांच्या अधिपत्याखाली सर्व देवी-देवता आणि आम्ही येतो आणि त्यांच्या अधिकाराखाली, त्यांच्या अधिकाराला डावलून आम्ही जाऊ शकत नाही." म्हणजे इथं आपण बघू शकतो, अजमेळ आख्यान जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्यासारख्या अजमेळांनी आपल्या पण हृदयामध्ये त्यांचा वास आहेच आहे ना अजमेळाचा, की आपण पण असंख्य पाप केलेली आहेत. आपण असंख्य वेळा चुकलेलो आहोत. काही अशी कार्य केलेली आहेत गत जन्मांमध्ये आपल्याला कल्पना नाहीये या सगळ्या गोष्टींची. परंतु जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेला असा उल्लेख आलेला आहे, की एकदा जरी भगवंताचं नामस्मरण केलेलं असलं एखाद्या व्यक्तीने, तर त्या व्यक्तीला नरकामध्ये यमराज घेऊन जाऊ शकत नाहीत. म्हणजे बघा इथं किती आपल्याला शाश्वती भगवंत या ठिकाणी देतात, की एकदा जरी हरिनाम घेतलेलं असलं, मग असंख्य पापे त्या व्यक्तीने केलेले असू देत. भगवद्गीतेमध्ये देखील तसा उल्लेख आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने भक्तीमध्ये जरी आल्यानंतर एखादी व्यक्ती जर तिचं पतन झालं, तरी सुद्धा त्या व्यक्तीला दोष द्यायचा नाही. तर त्या व्यक्ती माझ्याकडे मी त्याला साधूच समजतो. कारण ती परत ज्या भूमीवरती ती पडलेली आहे, पतन झालेलं आहे, तिचाच आधार घेऊन म्हणजे हरिनामाचाच आधार घेऊन, त्याच भक्तीचा आधार घेऊन ती व्यक्ती परत उठलेली आहे. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला साधूच समजलं पाहिजे. त्याच्यामुळे इथं आपण बघू शकतो, की भगवंताची जी कृपा आहे ती कशा प्रकारची आहे आणि त्या कृपेचं स्मरण करून आपण नियमितपणे भक्ती मार्गावरती चाललं पाहिजे भक्तांचा संग घेऊन. तर आता खऱ्या अर्थाने कोण सौभाग्यशाली आहे? तर प्रभुपाद इतका सुंदर उल्लेख करतात तात्पर्यामध्ये. काही थोड्या वेळातच आपण पूर्ण करूयात. की श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे. प्रभुपाद फार सुंदर देतात. तर खरंच जीवनाचा उद्देश हे आहे, की पापकर्म नष्ट होतात ही गोष्ट खरी आहे.
परंतु जीवनाचा उद्देश आपला काय असला पाहिजे, की श्रीकृष्णांकडे आकर्षित होणं. मग श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे. ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर सर्वशक्तिमान रूपाद्वारे आकर्षित होतो, तो भाग्यवान होय. विविध प्रकारचे योगी असतात. काही जण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात. काही जण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात इत्यादी. तथापि जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे आकर्षित होतो आणि विशेषतः जो साक्षात भगवान श्रीकृष्णाकडे आकर्षित होतो, तो परिपूर्ण योगी होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पूर्ण भावनेद्वारे कृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार होय. आणि संपूर्ण भगवद्गीतेतही हेच सार आहे. कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते. परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे. या श्लोकामध्ये योजलेले मा शुचः म्हणजे भयभीत होऊ नको, चिंता करू नको, संकोच करू नको हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कसा करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल, परंतु अशी चिंता व्यर्थ आहे. तर आपल्याला भगवद्गीता हे शिकवते की चिंता करू नका, चिंतन करा, हरिनामाचं चिंतन करा, हरिचिंतन तुम्ही करा. तर विठ्ठल आपण बघतो, विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताचं दर्शन कधीही वाया जात नाही. मग जेव्हा आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो त्यांनी करकटावरी हात ठेवलेले असतात. ते आपल्याला सांगतात, की मा शुचः हा जो भवसागर आहे ना, तू जर माझी भक्ती केली तर कमरेपर्यंत लागेल, फक्त कमरेपर्यंत. त्याच्यातून तरुण घेऊन जायचं कार्य माझं आहे. म्हणजे हे भगवंत त्या ठिकाणी आपल्याला खात्री देतात हं. आणि आपल्याला काही लेक्चरमध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, कीर्तनात आपण जरी टाळ्या जरी वाजवल्या, तरी जे आपले पक्षी असतात ना पापाचे, ते असे उडून जाऊ शकतात. तर ही जी खात्री आहे, ही भगवद्गीता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. खात्री देताना आपल्याला दिसून येते. शेवटी एकच कथा सांगून आपण थांबूयात. ज्या वेळेला ना रामायणच्या वेळेला कथेमधली त्यांची जी भूमिका आहे, ती भूमिका पूर्ण करून जनक महाराज साकेत धामाला चाललेले असतात. तो प्रवास करत असतात. तर त्यावेळेला काय होतं, की त्यांच्या अंगावरून वायू वाहतो आणि तो वायू पोहोचतो नरक प्लॅनेटच्या इथं पोहोचतो. ही हवा जी आहे, त्यांच्या शुद्ध भक्ताच्या अंगावरून जी हवा वाहते आणि ती हवेचा स्पर्श नरक प्लॅनेटला होतो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बघतात ते जे यमदूत असतात, तिथं जे कार्यकारी मंडळ असतं ते बघतात, की ज्या लोकांना ही शिक्षा दिली जाते. 28 प्रकारचे नरकाचं वर्णन आहे भागवतामध्ये. 28 पेक्षा जास्त. तर त्या ठिकाणी बघतात तर ते जे उकळत्या तेलामध्ये ज्या जणांना तशा प्रकारचं वेदना शरीर दिलेलं असतं, त्यांना उकळत्या तेलात बुडवलेलं असतं किंवा ती शिक्षा देत असतात. काही जण असं काट्यांवरून म्हणजे सोलून त्यांना मोठमोठे वृक्ष असतात त्याच्यावरून असं ओरबाडून खाली आणलेलं असतं. त्याच्यानंतर अशाला काही लोकांना ना अग्नीच्या अशा तापलेल्या ह्याच्यावरून चालायची शिक्षा असते अग्नीमधून. तशा प्रकारचं यातना शरीर त्यांना असतं. तर जेव्हा ते बघतात, की उकळतं तेल थंड झालेलं आहे, ती अग्नी विझलेली आहे, ते जे काटे होते असे उंच झाडाला शुचिपर्णी म्हणतात त्याला, तर ते असे बोथट झालेले आहेत आणि हे जे सगळे पापी जीवात्मे ते एकदम असे त्यांना त्या वेदनेचा अनुभव होत नाहीये. आणि त्या जनक महाराजांना असं ऐकायला येतं विव्हळलेलं. एकदम आवाज येतो. त्या नरकाच्या संपूर्ण ते जे प्लॅनेट असतं, ग्रह असतो त्या ठिकाणाहून, "जनक महाराज, जनक महाराज तुम्ही थांबा. आमच्याकडे या. इथं या तुम्ही. आमच्या इथं या तुम्ही." आम्हाला खूप म्हणजे आपण म्हणू शकतो, की एखाद्या व्यक्तीला त्रास होत असताना जर त्याला रिलीफ मिळाला थोडासा, एक अग्नी त्याच्या भोवती पेटलेला आहे आणि त्याच्यातून तो अग्नी विझल्यानंतर त्या व्यक्तीला किती तो अ, वेदनेतून त्याला मुक्ती मिळते. तशा प्रकारचं त्यांना भावना त्यांची, तो अनुभव त्या लोकांना होत होता. मग जेव्हा ते जनक महाराज त्या ठिकाणी येतात, तेव्हा सगळे जे पापी जीवात्मे असतात, तर ते असं करतात, त्यांना विनवणी करतात, की तुम्ही इथून जाऊ नका. तुम्ही इथं सगळेजण थांबा. मग त्या ठिकाणी मग यमराजांचं कार्यच असतं ना, जनक महाराज पण 12 महाजनांपैकी एक आहे. यमराजजी पण 12 महाजनांपैकी एक आहे. तर त्यावेळेला ते बघतात, की एका शुद्ध भक्ताचं वास्तव्य त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरून जो वारा वाहत होता, त्याच्यामुळं हा परिणाम झाला होता, की तो जो अग्नी आहे वेदना देणारा किंवा ते जे तेल तापलेलं होतं, तर ते सगळं शांत झालेलं होतं. त्या ठिकाणी जनक महाराज
भगवंताचं नामस्मरण करतात आणि त्या जीवांना मग मुक्ती मिळते. म्हणजे याच्यावरून आपण हे समजून घेऊ शकतो, की जेव्हा आपण भगवंताचा आश्रय घेतो, तेव्हा पापातून तर मुक्ती होतेच होते. परंतु भगवंताचं जे कृष्ण प्रेम आहे, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे झाकलेल्या स्वरूपामध्ये आहे, तर ते उमलायला प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुरुवात होते. आणि जे खऱ्या अर्थानं आपण जे काही कृती करतोय दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजे भगवंताला भोग दाखवत असू, एखादं लेक्चर देत असू, श्रवण करत असू किंवा आपण वाचन करीत असू किंवा वैष्णवांबरोबर आपण व्यवहार करत असू, तर प्रत्येक गोष्टीचा हाच हेतू असला पाहिजे, की एकमेकांचं कृष्ण प्रेम आपलं वाढलं पाहिजे. एकमेकांवरचा दृढ विश्वास आपला वाढला पाहिजे आणि एकमेकांसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. गुरूंच्या आज्ञेचं पालन आपण कसं चांगल्या पद्धतीने करू शकतो याबद्दलची आपली चर्चा असली पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येतो, की अवश्य रक्षिबे कृष्ण, म्हणजे तो जो विश्वास आपण धारण करतो आणि त्या योगे जेव्हा आपण निर्भयतेने आपली भक्तीला पुढे घेऊन जाऊ शकतो गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार वैष्णवांच्या संघामध्ये, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा जो मा शुचः अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचा, हा जो श्लोक आहे, हे जे आश्वासन आहे, त्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षणोक्षणी त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे येऊ शकतो. तर आपण थांबूयात, खूप वेळ घेतला मैत्रिणींनो, सॉरी. तर जे काही बोलता आलं ते तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्याच्या तीव्र इच्छेमुळं सांगता आलं. परंतु जे काही चूक झाली असेल तर कृपया मला क्षमा करा. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. हरे कृष्ण. सुंदर क्लास दिला तुम्ही, एवढे छान छान उदाहरण दिले. ऐका हो वाटत होतं. हरी बोल हरे माता कृष्ण. दी. प्रतिभा, आवाज येतोय काय? सेटिंग आला का आवाज माझा? हा, नाही, मी आवाज येत नाही. आवाज येत नाहीये, स्पष्ट येत नाहीये, म्हणजे रेंज मध्ये काही प्रॉब्लेम आहे. तेच तुम्ही येते. खूप सुंदर क्लास घेतली, एवढे छान छान उदाहरण केलं की ऐकतच राहावं वाटत होतं. खूप खूप हरे धन्यवाद. कृष्ण. मी सेटिंग चेंज केलंय माझं. ओके. सेटिंग चेंज झालंय का, कोणी बघेल का, मग कळेल का? हरी बोल माताजी. हरी बोल, हरी बोल. हरी बोल, दंडवत माताजी. खूप सुंदर विवेचन केलं. अगदी बारीक बारीक गोष्टी आपण कसं काय प्रभावपादांनी सुंदर सांगितलं. धन्यवाद माताजी. धन्यवाद माताजी. तुम्ही जास्त छान बोला असतं माताजी, खरंच. नाही माताजी. हरे कृष्ण. हरी बोल. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माताजी, खूप छान लेक्चर झालं, खूप सुंदर. आणि मला ते तुम्ही म्हटलात ना की एकदा आपण भगवंतांचं चरण कमळ स्पर्श केलं की भगवंत आपला कधी सरते, मला इतकं आवडलं ना, खरंच खूप आवडलं. कारण माझ्या हृदयात ते आता मला सांगतानाच असं खूप भरून येते. खूप खूप सुंदर. थँक्यू, खूप थँक्यू छान. माताजी. प्रत्येक जण हा अनुभव घेऊ शकतो. हो त्यांच्या माताजी. चरण कमलांना एकदा पकडलं आणि प्रभुपाद म्हणतात, सगळ्यांवर कृपा, सूर्याप्रमाणे सगळीकडे सूर्यप्रकाश सगळीकडे देतात, भेदभाव करत नाहीत. परंतु आपली इच्छा असली पाहिजे तो सूर्यप्रकाश घेण्याची. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीने भगवद्गीतेचा आश्रय घेतला आहे त्या व्यक्तीला हा अनुभव भगवंत नित्य नियमितपणे देत असतात. थँक्यू माताजी, तुम्ही शेअर केलं, थँक्यू. 100% खूप छान. हरी बोल. चालेल मग. थँक्यू माताजी. थँक्यू. थांबूया आपण. उद्याचं लेक्चर देखील सगळ्यांनी श्रवण करा. आता खूप थोडे श्लोक राहिलेले आहेत. प्लीज सगळेजण जॉईन. थँक्यू रसिका माताजी, थँक्यू. चालेल, प्रतिभा थांबूया. हो हो, चालेल, कोणाचा काही प्रश्न नसेल तर नक्की थांबा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.